ठीक आहे. हा, हे असलं आपल्या गावात केलं तर आहे ना, होईल का? लय भारी काम होईल का. अरे पण असलं बांधायचं कुठं? हा ते बी आहे म्हणा. पण नुसतं माळावर पण काय होत नाही रे, हे असलं काहीतरी पाहिजे. आपण असं करूया का? हा, आपण झाडाला बांधूया की. झाडाला बांधून असलं होतं हे. अरे ते जगदाळ्याचा वड नाही का, हा, त्याची ती आडवी फांदी, त्याला बांधूया की. होय, हुशारच केला का. ए आजा, ही इथं कशाला आली रे? मला काय माहित. तू इथं कशाला आलीस? साईज काय तुझी? म्हणजे शर्ट काढ तुझा. हा, अरे शर्टाची साईज बघायची आहे. शर्ट पाहिजे ना? शर्टाची साईज बघायची. घाललाय ते घाललायस. अरे देते की तुला नवीन शर्ट आणून. जीव नको खाऊस माझा. ते काय, मला तो शर्ट पाहिजे. लकी शर्ट आहे माझा, देव. हे बघ, तो गेला. आता देते तो घे. तुझं लाड पुरवायला काय तू माझा लवर आहेस व्हय? मी पण तुझं लवर. हट. हे गप. साईज सांग. नाही माहित. ते साधी शर्टाची साईज माहित नाही आणि मिलिटरीत भरती व्हायचे. तू भरतीवर जाऊ नको. ए मग साईज सांग गप. ए 40 आहे व्हय? छाती तरी भरल का भरतीत? माझी भरते छाती बाबा. हट. ह्याला काय झालं आता? नवीन शर्ट घेणार वय तू? मग तो आता हात धुवून मागच लागलाय. कसं घेणार? पैसे आहेत का तुझ्याकडं? आहेत की. 300 रुपये शर्ट येतो का? मग 700-800 पर्यंत चांगला शर्ट येईल बघ. चांगला शर्ट कुणाला पाहिजे? फिर भी इतने पैसे कहाँ से लाएगी? करते काय ते. रामकृष्ण हरी. नाना येऊ का? रामकृष्ण हरी. या 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 तात्या बसा की. काय आज सगळ्यांनी एकदमच काम काढलंय? विशेष तसा आहे. बोला की मग. ना नवला देवीच्या नवीन मंदिराच्या कामाची मीटिंग घेतली पाहिजे आपल्याला परत. अरे मागच्याच आठवड्यात झाली की. झाली की मागच्या मीटिंग मध्ये आपण रंगारी ठरवला, हा. पण ह्यो रंगारी लय स्लो काम करतोय. मग आता काय करायचं? ना मग आज मीटिंग लावू की आपण, नवीन रंगारी ठरवू. काय ग? काय शोधतेस? पैसे पाहिजेत. दे मी देते. किती पाहिजे? 500-600 एवढे का कशाला? लागत्याल. तू दे की. 100च आहेत ग माझ्याकडं. घे. पार्लरचे 100. हा यानं काय होतंय? तेवढेच आहेत ग माझ्याकडं. अगं निलमताई पण नाहीत, नाहीतर ना आपणच्याकडनं घेऊन दिले असते मी तुला. ए आहे नीलम काकी कुठे? अगं शितले, ती कागडी कशाला तोडलीस? दुसरी घेता येत नाही तुला का? आम्हाला तर हात लावायचा नाही आणि एवढं काम वाढवून ठेवायचं अजून. झालं तुझं लेक्चर. आता सांग कुठे नीलम काकी? गेली बाहेर. कशाला? अगं तर कशाला म्हणजे तिला काही तिची कामं नसतील होय? पण तुझं का काय नडलंय तिच्या वाचून? मला 500 रुपये पाहिजेत. 500 रुपये? आणि कशाला ग?
पाहिजेत. अगं पाहिजे कळलं पण कशाला ते सांग की. तुझ्याकडे आहेत का सांग. माझ्याकडे कुठलं पैसे नानांकडे असतील पण त्यांना सांगावं लागतं बरं का पैसे कशासाठी घेतलं ते. आणि वहीत लिहून पण ठेवावं लागतं त्यांच्याकडनं पैसे घेतलं की. होय. आप्पा काय कशातले गल्ल्यात किती पैसे आहेत. पुन्हा आपले होय हो आपल्याच. थांब बघ. ₹200 येतं का ग. मला जरा लागतात. किती. 500. 500 होय. मग ही 200 देतून बाकी चिल्लर देऊ का. नाही चिल्लर नको 200 दे फक्त. अंदर ही हे कशाला. असून तुला. दीदी तुम्हें पैसे चाहिए और मुझे आइसक्रीम. एक आइडिया बताओ. सांग की. लोहा गर्म है मार दिया कर. आजच लावायचं. बर ना ना आईने 200 रुपये मागितलेत. चालते की आहे ना. हो हो जमल ना सगळ्यांना. जमवायलाच पाहिजे बाबा. देवाचं काम आहे. जवळ तो आहे तवर आपण आहे. पण नाना ते पाण्याचं काय करायचं. आता त्या नळाचं त्या बेलमाचीच्या मान्याला भेट की. हं. मी सांगतो त्याला काय. तुम्ही सांगून ठेवा मी जातो त्याकडे. हो मी बोलतो. मामी मामी कुठे गेली सगळी. जिजे जिजे. अरे काय झालं दमकी जरा. आरडा काय झालं तुला. मामी कुठे. ती बचत गटाकडे काहीतरी काम आहे म्हणून गेले तिकडं. काय र ते काम होतं जर. मामीकडे वय. नाही तुझ्याकडं. मग बोल की. ते जरा पैसे पाहिजे होत. एवढंच वय. मग सरळ माग की. ठीक आहे हे काय असू दे. अगं एवढंच वय. मग अजून पाहिजे वय. अगं एवढं काय होणार आहे. मग अजून किस्त पाहिजेत. 1,49,890 रुपये. हा म्हातारे गेलीस का काय. हाय बाबा हाय. परतुंड्यावर सोन्याची फुलं उधळे वगैरे नाही जायची मी. परतून द्यायचं राहू दे. तेवढं पैशाचं बघ की 1.5 लाख पाहिजे. अरे कशाला एवढे तुला पैसे पाहिजेत. भरतीला. आता कोण भारती. अगं भारती नाही भरती मिलिटरीची भरती. आता त्या भरतीसाठी पैसे लागतात वय. मग पैशाचं होतं वय. अरे त्या भरतीसाठी मरमर मरतोस. त्या डोंगराव पण पळतोस. मग त्यांना बी काही जुळ नव्हे. अगं ते बी असतंय आणि पैसे बी लागतात. आता मी कुठून आणू एवढे पैसे. किती पैसे आहेत तुझ्याकडे. 25-30 रुपये असतील की. अगं 25 रुपयात भरती करतात वय. तर हाय तेवढं आहेत बघ. आज्या एक काम कर. हं. 10-10 रुपयाच्या 10-15 लॉटरी तिकीट काढ की. अरे असलं नशिबात तर लागेल की काय तिकीट. काय बी बोलू नको उगाच. असं असतं वय कुठं. आता मी बी तेच म्हणते. असं असतं वय कुठं. मग आता आता काय. अगं तेच विचारतोय आता काय. आता मला काय ठावं. पैसे नाहीत ना तुझ्याकडे. नाहीत. एक काम कर. आईचे दागिने आहेत ना. थोबाड पडून तुझं बघ. ते माझ्या लिकीचा डाग आहेत. मी कोणाचा आहे मग. माझ्या आईचं म्हणजे माझंच झालं ना. अरे होत्याल की तुझं बी होत्याल. ते तिच्या सुनेसाठी ठेवल्यात. ही भरती झालं नाही ना तर लगीनच करत नसतो बघ. नका करणार. डाग दिलं तर दात सुनेच्या हातातच देईन. त्याशिवाय भरायची नाही मी. हा अगं मग पैसे कुठून आणू मी. मग एक काम कर. मामाकडे माग. मामा दिल का?
असेल तर दिल की, नसलं तर नसलं तर नाही देणार. गंमत करते का तू? तर गंमत काय त्यात, हाय तेच बोलत्या. एक काम कर, मामीच्या समोर पैसे मागू नकोस. असलं तरी पण मिळायचं नाही तर. मामा आल्यावर मागतो. मामाला काय मागतो? कारखान्यावर जा की. कारखान्यावर. हा. आजा, अरे एवढ्या दुपारच्याला कारखान्यावर कशाला आलाय? काय काम काढले? घरी सगळं ठीक आहे ना? हाय की. मग जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. मामा, हा, मला 1.5 लाख लागणार होतं. 1.5 लाख? होय, कशाला? ते भरतीसाठी. एक माणूस आहे, पैसे भरून फिक्स काम होतंय माझं. म्हणजे तो फिक्स काम करतोयस आणि एकदाच पैसे भरायचे. आणि समजा नाही झालं ना भरती, पैसे परत देतो म्हणलाय तो. आपण एकदम 1.5 लाख म्हणजे बोलू आपण. मी घरी आल्यावर आपण बोलू. हा, मला आता काम आहे. हा, रात्री बोलूच की. येऊ का मी? ये. बोला मॅडम, काय पाहिजे? शर्ट पाहिजे. काय साईज पाहिजे? 40. कितीच्या रेंज मध्ये दाखवू? 400 पर्यंत दाखवा की. काय मॅडम, एवढा स्वस्त माल आपण ठेवत नाही. जरा अच्छा दिखाना. कलर कोणता दाखवू? लाल दिखाना, अच्छा दिखेगा. हे बघा. चांगला दिसायला नकोय, नगाला नग द्यायचंय. एक काम करा, सगळ्यात खराब दाखवा. मॅडम, खराब माल आपण ठेवत नाही. बर, मग दाखवा 700-800 पर्यंत. ठीक. हा का मॅडम, एकदम स्वस्त आणि बेस्ट. 800 रुपये फक्त मॅडम. बर, हा द्या. भैया, पॅकअप नाही, पॅक ऑन. हा, पॅक ऑन. भैया साहेब, तो शर्ट शीतल भाभीने कुणासाठी घेतला असेल? उसका कोई जीतू काकांचा बर्थडे होगा आज, होय ना? हा, देअर यू आर. तर साधारणपणे जी महत्वाची कामं आपल्या हातात येतात ती मी वाचून दाखवतो. हा, त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंदिराच्या सगळ्या कामाचा खर्च तसा वर्गणीतून जमा झालाच आहे. तरी पण मंदिराचा परिसर आणि परिसरात आपल्याला एक वाचनालय आणि एक अभ्यासिका, झालंच तर लहान मुलांसाठी खेळायला एक बाग तयार करायची आहे. त्यासाठी जरा निधी आपल्याला कमी पडतोय. तर आपण सगळ्यांनी जरा त्याच्यात लक्ष घातलं तर बरं होईल. साधारण किती खर्च आहे बापू? आता ह्या बजेटनुसार बघितलं ना तर हे वाचनालय, अभ्यासिका, एक 2-1 लाखाच्या आसपास खर्च येईल सगळ्याला. हरकत नाही. आणखी एक महत्वाचं, रंगकामासाठी आपल्याला एखादा दुसरा माणूस बघायला लागणार आहे. आणि ते पहिल्यांदा बघितलेला रंगारी कुठे गेला? नाही, त्याच्याच्यानं नाही होणार काम. का? अहो, लोडेज काम आहे त्याचं. त्याला काम झेपत नाही आणि कामाचा उरग बी नाही त्याला. गांताडा आहे. आपण असं करू, आपण दुसरा माणूस बघू. 10-12 दिवस उगाच घालवल तो आपले वाया. हो, देवाच्या कामात हलगर्जीपणा नको. बरोबर आहे आप्पा, बरोबर आहे.
या रे पोरांनो, बसा. बसा बसा. बघा आम्ही काय करतोय काय करत नाही. तुम्ही अलीकडची पोरं कशात लक्ष घालत नाही. सगळं आम्हालाच करायला लागतंय. असं काय नाही, आम्ही बी आहेच की. अरे तसं नव्ह, तुम्ही आहेच की, पण आता पुढे जाऊन तुम्ही बी याच्यात लक्ष घालायला पाहिजे. आपलं गाव 2 धरण बांधताना उठलं. होय होय, खरंय ना ना. 100% विस्थापन झालं. त्या काळी चांदवडी, बिवडी, आसगाव, वेलन इथल्या गावकऱ्यांनी स्वतःची राहती घरं, रानं सगळं सोडून धरणाला महत्व दिलं. 72चा दुष्काळ सगळ्यांनी बघितला होता, त्यामुळं सगळ्यांना ते महत्व पटलं. ते दिवस आठवले की अंगावरती काटा उभा राहतो. देवीच्या कृपेनं सगळ्यांचं भलं झालं. आता मंदिराचं बांधकाम सुद्धा देवीच्या कृपेनं व्यवस्थित पार पडू दे म्हणजे झालं. भाऊजी, तू काय बोलत नाहीस? आता तुमचं चाललंय ना. ना फौजीला म्हणा मंदिराची वर्गणी राहिली, देणार आहे का नाही? अरे दिल की त्याच्या इच्छेनं. अहो इच्छेचा प्रश्न नाही ना. मी पण माझं एक मंदिर बांधतोय. अहो इच्छेचा प्रश्न नाही ना. मी पण माझं एक मंदिर बांधतोय. कसलं रे? बांधल्यावर बोलवलंच की. म्हणूनच माळाव जातोय सोय टिकाव घेऊन पाया खाणायला. तसं म्हणा, पण माझं मंदिर मीच बांधणार. त्यातले देव मीच घडवणार. आणि या मंदिराचं म्हणाल तर मी आहेच की बरोबर. चांगलंय बाबा, तू काहीतरी चांगलं काम करणार हे माहित आहे मला. समाधान, ते सगळे हिशोब सांग बरं. दादा मी काय म्हणतोय, आपण ते स्टील माघारी केलं की नाही, ते बिलातनं कमी करून घेतलं का? घेतलंय कमी करू. आजचे स्तंभ बरोबर आहे, त्याच्याबद्दल काय बांधा नाही. मी तसं नाही म्हणतो. मी काय म्हणतोय बापू, आपण एवढं स्टील घेतलंय त्याच्याकडनं, तर त्याला म्हणावं मंदिराला काहीतरी हातभार लावू की. हे बघा, त्याच्या इच्छेने त्याला काय द्यायचं असेल ना ते देऊ द्या. उगाच जबरदस्ती नको. काय ठीक आहे. शर्ट शर्ट कसला हे शर्ट राहुल्या? कसला येऊ शर्ट? त्याला सांग, घालायचं असेल तर घाल, नाही तर दे परत. ए तिला सांग माझं मी बघतो म्हणून. माझं मी बघतो. काय बघ तू? राहुल्या, एकावर एक फ्री मिळाला वाटतं शर्ट. विकत घेतलाय. लेबल बघ. 800चा व्ह्यू दिसतंय ना? दिसतंय की. लेबल खरं आहे का नंतर लावलंय? हे बघ आजा, तुला मी शर्ट दिलाय, विषय संपला. गप घाल. घालत नसतं मी हे शर्ट. तू हा शर्ट कसा घालत नाही ना ते मी बघतेच. मग आता शर्ट घालणार होय? शर्ट घालणार की, पण मी नाही.